राज्यातल्या गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदानं साजरे करता यावेत यासाठी महायुती सरकारनं 3 वर्षांपूर्वी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे कागदावरच राहिल्याचं दिसतंय। गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीला सुद्धा नागरिकांना आता हा शिधा मिळणार नाहीये आणि कदाचित ही योजना कायमची बंद केली जाते की काय अशी चिन्ह सुद्धा दिसतायत। आनंदाचा शिधा मागच्या वेळेला बंद झालेला आहे। मला वाटतं की शिवथाळी आनंदाचा शिधा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे। परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। फायनान्स नाही जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं काही शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी गणपतीला सुद्धा दिले नाहीत। आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं, कारण गणपती झाले की दिवाळी ताबडतोब फार लवकर येते आहे, त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे। आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे एक 450-500 कोटी रुपये, परंतु त्यातले 100 रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून, त्यामुळे 350 कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा शिधा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो। परंतु यावेळेला फायनान्सने ठरवलं की जरा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अशक्य होणार नाही। कुठलीही योजना बंद पडणार नाही, लाडक्या बहीण योजना बंद पडेल अशा पद्धतीच्या अफवा महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या काळामध्ये पेरल्या होत्या। कुठेही लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही। महाराष्ट्रात सुरू असलेली कुठलीही योजना जी जनहिताची आहे ती अजिबात बंद पडणार नाही। शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकण्याचं काम, मदत करण्याचं काम महायुतीचं सरकार निश्चितपणे करेल, त्यामुळे कुठलीच योजना बंद पडणार नाही। आनंदाचा शिधापेक्षा आताच्या घडीला ही शेतकऱ्यांची मदत ही महत्त्वाची आहे। पंजाब सारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी देतं, कर्नाटक सारखं राज्य NDRFच्या निकषापेक्षा दुपटीनं मदत देते, तिथले तर त्या मानानं कमी नुकसान झालेलं आहे। परंतु महाराष्ट्रासारखं, जसं अजितदादा म्हणले की महाराष्ट्राच्या सरकारला कोणती कमी नाही, सरकार सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या, मग शेतकऱ्यांना द्यायला सरकार का सरकारला फक्त मोठ्या मोठ्या कंपन्यांचे घर भरायचे आहेत का गुत्तेदारांचं भलं करायचं आहे का सरकारला? आणि म्हणून सरकारला शेतकऱ्यांपेक्षा स्वतःची खळगी मंत्र्यांची भरणं मला असं वाटतं सरकारला महत्त्वाचं वाटायला लागेल। आनंदाचा शिधा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे। त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत, कारण दिवाळी आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल। घर असेल कुटुंब तर आपल्या असणाऱ्या पगारामध्ये आपण आज काय घ्यायचं, उद्या काय कमी करायचं, हे आपण नियोजन आपल्या संसारात करत असतो। शेवटी राज्य सरकार म्हणून पण एक व्यवस्था आहे आणि येणारे पैसे, होणारा खर्च याचा आपण ताळमेळ लावायला लागतो ना। बोलणं मागणं खूप सोपं असतं, परंतु शेवटी आपण जसं घर चालवतो, आपले बाबा आपण कमी जास्त गोष्टी घेतो, एखादी टाळतो, तसं सरकार चालवत असताना प्रायोरिटी काय आहे, कशाला महत्त्व दिलं पाहिजे, अशा गोष्टीचा विचार करून सरकार चालवलं जात असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।